singing song and reading books. I like saw movies. एवढंच. ओके, ठीक आहे. कालची स्टोरी सांगाल? केली पण जास्ती झाली नाही अशी. असू दे ना, एकदा सांगा ना, बघता बघूयात आपण. The oak tree always thought that he was strong than reeds. He said to himself, I stand upright in the storm. नाही, वाचते मॅडम त्यापेक्षा. नाही हो, I असं stand नका. up. येतंय ना, येतंय, यायला लागले तुम्हाला, बोला. I stand upright in the storm, but these reeds are really weak. But one night, flow a storm and oak tree is break down. हा, ओक ट्री वॉज अप्रूटेड. उकडून पडलं ना ते झाड मुळासकट. Uprooted. So reeds thought, oh, thank God, I am flexible. बरोबर. कालची वाक्य वाचताय? कालची वाक्य वाचा एकदा, ही शी इटची. He is a boy. They are boys. He is Sahil. He is a judge. They are judges. It is a baby. They are babies. It is a chair. They are chairs. It is a cat. They are cats. She is a nurse. They are nurses. It is a hawker. They are hawkers. He is a potter. They are potters. It is a window. They are windows. It is a leaf. They are leaves. He is a painter. They are painters. ओके. फ्लॉवर्सचे नेम आहेत आता. हो, वाचता एकदा. हा, केलेत का तुम्ही? डेझी हा केलेत. डेझी, जास्मिन, लिली, लोटस, मारीगोल्ड, नाईट शेड, पॉपी, रोज, सनफ्लॉवर्स, टच मी नॉट, व्हायलेट, चंपक, शू फ्लॉवर्स, युक्का, लोटस रोज, जास्मिन, सनफ्लॉवर. ठीक आहे. आज आपण नवीन टॉपिक घेऊयात. पुढचा टॉपिक सुरू करूयात. आज मला वाटतं तुम्ही एकट्याच आहात, अजून कोणतरी आले. ओके. हा, गुड इव्हिनिंग. येस, गुड इव्हिनिंग. चला, ओळख करून द्या बघू आपली. My name is Rupali. I am 37 years old. I am married. I am housewife. I have 2 kids. I am BA graduate. Now I am doing MBA. I like cooking, drawing, reading books. I want to talk English fluently. Thank you. ओके. कालची वाक्य वाचा एकदा. He is a boy. They are boys. He is Sahil. He is a judge. They are judges. It is a baby. They are babies. It is a chair. They are chairs. It is a cat. They are cats. She is nurse. They are nurses. He is a hawkers.
They are hawkers. He is a potter. They are potters. It is a window. They are windows. It is a leaf. They are leaves. He is a painter. They are painters. ओके, स्टोरी सांगा. Okay, okay, ma'am. The oak tree is uh, far stronger than the reeds. He was uprooted in the. He was ही नाही, इट वॉज अपरूटेड. it. It was uprooted. इन द स्टॉर्म. He said in the storm. He said to himself, I stand upright in the storm, but these reeds are very weak. That night blow a storm. Oak tree was uprooted. He said, "Thank God, we bend, don't break." येस. कॉकची स्टोरी सांगा. Okay. A cock was scratching the ground with his claws for searching food to eat. Uh, he got one shiny stone. He said, "This stone is valuable for some people. I want food like corn." एवढंच मॅम. ओके, नाउ वी विल टेक वन न्यू टॉपिक, धिस अँड दॅट. आज आपण न्यू टॉपिक घेतोय धिस आणि दॅट याबद्दल. गिव्ह द हेडिंग. रोज डेट टाकत चला. धिस अँड दॅट. धिस या शब्दाचा अर्थ आहे हा, ही, हे. कोणतीही जवळची वस्तू जेव्हा आपल्याला सांगायची असते की माझ्याजवळ बोर्ड आहे, हा एक चॉक आहे, हे एक पुस्तक आहे, तर या सगळ्या वस्तू काय आहेत इथे माझ्या जवळ आहेत. माझ्या जवळ इथे एक चेअर आहे, माझ्याजवळ मोबाईल आहे, त्यानंतर मी एका भिंतीजवळ मी उभी आहे, दिस इज अ वॉल. तर अशा जवळच्या वस्तू, आपल्या नजरेच्या मध्ये ज्या जवळच्या वस्तू असतात त्या सांगण्यासाठी कशाचा वापर केला जातो? धिसचा वापर केला जातो. आणि दॅट म्हणजे काय? तर तो, ती, ते. आपल्यापासून लांब असणाऱ्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी दॅटचा वापर केला जातो. धिसचा वापर केला जातो जवळच्या व्यक्ती आणि वस्तू. दॅटचा वापर केला जातो लांबच्या वस्तू आणि व्यक्ती. फॉर एक्झाम्पल बघा, दिस इज राखी. ही राखी आहे. राखी म्हणजे कोण? तर एक मुलगी. हा, दिस इज राखी. आणि मला असं सांगायचं की ती नीला आहे. सो व्हॉट आय विल से? दॅट इज नीला. ती नीला आहे. दिस इज मिस्टर साठे. दिस इज मिस्टर साठे. हे मिस्टर साठे आहेत. हे आता मिस्टर साठे जर आपल्या जवळ असतील तर आय विल से दॅट दिस इज मिस्टर साठे. दॅट इज मिस्टर चव्हाण. CHAVAN चव्हाण. वैष्णव कोण आले बघ की. हा झालं. हा, ठीक आहे. हे झालंय का एवढं? झालं मॅम.
झाले? चल. दिस इज मिस्टर नेरुरकर. क्लास सुरू. दिस इज मिस्टर नेरुरकर. हे मिस्टर नेरुरकर आहेत. दॅट इज मिस्टर जोशी. ते मिस्टर जोशी आहेत. दॅट इज मिस्टर ओम जोशी. वी कॅन से दॅट ओम जोशी. एखादी व्यक्ती आपल्यापासून लांब आहे. दॅट इज मिस्टर ओम जोशी. दिस इज युसुफ. आता युसुफ माझ्या जवळ उभा आहे. दिस इज युसुफ. दॅट इज सीता. ती सीता आहे. दिस इज अ चौक. हा चौक आहे. दिस इज अ चौक. हा काय आहे? चौक आहे, खडू आहे. दॅट इज अ कॅट. ते मांजर आहे. दॅट इज अ कॅट. या पद्धतीने तुम्ही आता जिथं बसलाय तिथे तुमच्या आसपास जवळपास ज्या वस्तू असतील त्या सगळ्या दिस वापरून लिहा बघू. 5 मिनिटं वेळ देते मी. एक 7-8 वाक्य बनवा. तुमच्या जवळ भरपूर वस्तू असतील. खोलीमध्ये दरवाजा आहे, मोबाईल आहे, वही पेन आहे. देर इज अ कबोर्ड, देर इज अ वॉल, देर इज अ विंडो, बेड असेल, फॅन आहे. खूप वस्तू असतील, होय की नाही? सो राईट डाऊन ऑल दिस सेंटेन्सेस फॉर धिस. दिस इज अ वॉल. जे काही तुम्हाला रूम मध्ये दिसतं ते सगळं लिहा दिस टाकून, कारण त्या सगळ्या वस्तू तुमच्या जवळ आहेत. झाल्यानंतर सांगा मला. झालं मॅडम. ओके, वाचू शकता तुम्ही. प्लीज रीड. येस. This is bottle. This is table. This is bed. This is bangle. This is mirror. This is medicine. This is clutcher. This is box. ओके, सगळीकडे तुम्ही अ लिहायचं पाठीमाग. अ म्हणजे एकच वस्तू, होय की नाही? आपण जेव्हा वस्तूंबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या मागे अ लिहायला पाहिजे. तिथे लिहिले बघा आपण. दिस इज अ चॉक. ओके. व्यक्ती, जिवंत हा. व्यक्ती असतात त्यांच्या मागे आपण अ नाही लिहित. ही एक सीता ओके. आहे, ही एक मुलगी आहे, असं नाही म्हणत आपण. Yes, पण ma'am. वस्तू असतील किंवा प्राणी असतील तर त्यांच्या पाठीमागे ए हा शब्द घ्यायला पाहिजे आपल्याला. Okay. रुपाली मॅम, प्लीज रीड युअर. Can I read, ma'am? हा, येस. This is a book. This is a cupboard. This is a window. This is a mirror. This is a fan. This is a bed. This is a water bottle. This is a door. This is a table. ओके, आता तुम्ही जिथे बसलाय तिथे खिडकीतून तुमच्या घराच्या बाहेर नजर टाकलीत की तुम्हाला काय काय जे दिसेल लांब वर ते सगळं तुम्ही दॅट हे वाक्य दॅट हा शब्द वापरून लिहायचं आहे. यू हॅव टू राईट दॅट. दॅट इज अ रोड. ओके, दॅट इज अ पिलर. Yes. दॅट इज अ गेट. लांब भरपूर Okay. गोष्टी असतील. झाडे आहेत, माणसं दिसतील, एखादी बाई दिसेल, गाड्या दिसतील, सायकली दिसतील. देर आर सो मेनी थिंग्स आउट ऑफ द विंडो इन दिस वर्ल्ड. So write down 10 sentences for that. हो बरं. मला चप्पल हे करायचं दिलं वर दुकान बंद.
I will read, ma'am. हो वाचा. येस. That is a gate, that is a tree, that is a shop, that is a street, that is a temple, that is a farm, that is a car, that is a bicycle. Okay, ma'am. ओके. आता कोण वाचतंय? कीर्ती मॅडम वाचा. मीच ते वाचलं, मॅडम वाचलं मी रुपाली. सॉरी. दॅट इज अ रोड, हां. that is a tree, that is a building, that is a hospital, that is a garden, that is a bird, that is a tower, that is a girl, that is a cloud, that is a car. ओके. चला आता मी काही इंग्रजी वाक्य सांगेल त्याचं तुम्ही सॉरी मराठी वाक्य सांगेल ते तुम्ही इंग्लिशमध्ये सांगायचं मला. हां. तो कोल्हा आहे. This तो this तो is a fox. नाही, तो म्हणजे तो लांब आहे कोल्हा. That- हा कोल्हा आहे that म्हणजे is हे a बघा fox. हा ही That is हे a fox. आणि is तो fox. ती ते. लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. हा ही हा, हे हा. म्हणजे जवळ, तो ती ते म्हणजे लांब. ओके. लांब. हा. Yes. तो कोल्हा आहे. That is fox. That is a fox. हा. हे चौगुले That is a fox. आहेत. This is This a is a चौगुले. ते घर आहे. This is home. That That is is home. a home. ती That शाळा is home. आहे. That is That school. is a school. हे घरटे आहे. हे घरटे आहे. This is a nest. The next. This is a nest. ही मोटार आहे. This is a car. ती पेन्सिल आहे. This is a pencil. That हा, that बरोबर. is a pencil. ती पेन्सिल आहे. दॅट इज अ पेन्सिल. हा मुलगा Pencil. आहे. Huh? This is a boy. This is a boy. तो पतंग आहे. That is a kite. Kite. हा रस्ता आहे. That is a tree. Street. हा रोड. रस्ता आहे. हा रस्ता आहे. हा This is a road. This is a street. किती मॅडम गडबड करतात. ठीक आहे, शिस्तीत सांगायचे, सावकाश. हा ससा आहे. This This is a is a rabbit. rabbit. तो हत्ती आहे. That is a elephant. That is an elephant. एलिफंट. तो पोपट आहे. That is a parrot. ती चिमणी आहे. That is a sparrow. a sparrow. ही बकरी आहे. This This is is a a goat. Goat. हा साप आहे. This is a This snake. is a snake. ते झाड आहे. That That is is a tree. हे माकड आहे. This is a monkey. this is a monkey. Okay. Now we will write some names of the animals. Okay. Today animals, birds. Okay. So write down. Yes. Rabbit. Rabbit म्हणजे कोण? Sasa. Yes. हत्ती. Elephant. Yes. पोपट. Parrot. तुम्ही पण लिहायचंय, लिहिताय ना? Yes. ओके. बकरी.
गोट का शिप. शीप गोट. म्हणजे मेंढी, गोट म्हणजे बकरी, साप, स्नेक. येस, झाड, ट्री. माकड, मंकी. लायन, वाघ. सिंह, लायन म्हणजे सिंह, टायगर, वाघ. येस, मुंगी, एंट. ant, फुलपाखरू, बटरफ्लाय. हा कावळा आहे. क्रो. धिस इज ए क्रो. हा मोर आहे. धिस इज ए पिकॉक. ते लांडोर आहे. पीकॉक, पी हेन. पीकॉक म्हणजे मोर, जेंट्स मोर, आणि पी हेन लेडी मोर. ओके, लांडोर मोर Yes. आणि लांडोर. अंडे, एग. कोल्हा, ऑक्स. मोटार, रस्ता, स्ट्रीट. कोंबडा, कॉक. येस, कॉक. आकाशातले तारे, स्टार. शाईची दाऊद, ink, इंक. इंक पॉट. झाले. कालचं कॉन्व्हर्सेशन एकदा बोला बघू. hello, what is your name? Hi, my दोघींनी name is बोलायचं. Kirti. My name is Kirti. What is your name? My name is Rupali. In which class do you study? I am in 9th class. Who is your class teacher? Mr. Pawar is my class teacher. What about you? I am in 8th standard. Mr. Pathak, Mrs. Pathak is my class teacher. What are your hobbies? I like reading, painting. I like to make new friends. Oh, bye. Okay. Bye. न बघता बोललात तुम्ही का बघून बोललात दोघी? बघून बोललो. ओके, जरा न बघता ट्राय करा बघू. चला, व्हिडिओ ऑन करा. येस प्लीज. हां, ओके, न बघता. मी विचारते, तुम्ही सांगा. हां, हॅलो, व्हॉट इज युअर नेम? My name is Rupali. My name is Kirti. इन विच क्लास डू यू स्टडी? I am in 9th standard. I am in 8th standard. हु इज युअर क्लास टीचर, कीर्ती? Mr. Pathak is my class teacher. And what about you, Rupali? Mr. Pawar is my class teacher. Okay. Where do you live, Rupali?
I live in Thane. And what about you, Kirti? I live in Solapur. How many children do you I have? live Hello. I have 2 kids. Okay. I have about 2 children. what about Kirti? I have 2 kids. I have 2 kids. Okay. What do you like, Kirti? तुम्हाला काय काय आवडतंय? I like singing song, Yes. dancing, reading. Okay. What about you, Rupali? I like reading books, drawing, cooking, listening music. Okay. Can you tell about your family, Rupali? Means your name, then your husband's name, your children's name, and in which class your Okay. children study, or just 4-5 sentences you can tell. And about you, if you are working woman or housewife, and about your husband, where he is working. You can tell your children's school name also. Okay. Okay, ma'am. Ha. Okay. My name is Rupali. My husband name is Dinesh. I have 2 kids. Uh, elder son name is Shitish. My daughter name is Anaya. He is 12th class, and my daughter is in 6th standard. Mm, I live in Thane. My husband is a government officer. Mm, अजून काय मॅम विचारायचं? Other anybody else in your home? We are nuclear family, only 4 people in my family. Okay. Okay. Now Kirti will tell about her family. Kirti ma'am. बघा बरं येते की नाही तुम्हाला बोलायला My इंग्लिश? my name is Kirti. I'm a housewife. I have 2 kids. Elder is 9th and smaller is 8th class. My husband Smaller one in is in 8th class. Okay. 8th class. Hmm. My husband look our own mobile shopping. Hmm. I am in joint family. I have sister-in-law. Okay. One sister-in-law. I She is one married or not? sister-in-law. She is married. She is married. Okay. I have 2 niece and 2 niece, दोन one पुतणे nephews. आहेत. हा. And one nephew. Okay. Very nice. I have Is I have there a dog. father-in-law, mother-in-law in your home? I have mother-in-law. You can tell about her. How is she? My mother-in-law is Very nice. very nice. Okay. How much years old she is? 65 years old. Okay, she is 65 She's years 65 years old. old. Okay. Okay, very nice Rupali, Kirti ma'am. That was nice. Thank you. आता उद्या परत सांगायचंय तुम्ही फॅमिली बद्दल. याच्यामध्ये अजून तुम्ही Yes. आपल्या पेरेंट्सचं पण ऍड करायचं आता. पेरेंट्सचं नाव Okay. आणि ते Okay, ma'am. कुठं राहतात. यू हॅव टू टेल अबाउट होल युअर फॅमिली. ओके. Okay, ma'am. ओके. Yes. Okay. हा नवीन टॉपिक म्हणजे तुम्हाला उद्या मायसेल्फ पण सांगायचंय. यू हॅव टू टेल द स्टोरीज अँड नाव वन मोर Yes. टॉपिक इज ॲडेड. यू हॅव टू टेल अबाउट युअर फॅमिली. बघा बोलायला Okay. लागलात की नाही तुम्ही 2-4 दिवसातच. हो येस. हो मॅम. हा. थोडं घाबरल्यासारखं होतं. हा नाही सवय झाली की होऊन येतोय कॉन्फिडन्स. जातं. हा. ओके. ओके चला आता थांबूयात का पुढचा एक टॉपिक घ्यायचा थोडा.
घेऊयात. घेऊयात. हा, चालेल. छान वाटतं तुमच्यावर शिकायला. होय काय? शिकणारे असले की मला पण शिकवायला छान वाटतं मग. ठीक आहे, इझी टॉपिक घेऊया पुढचा लगेच आपण. दिस आणि दॅटचं अनेक वचन. जसं आपण अनेक वचन घेतलं ना, आयचं अनेक वचन वी, यूचं प्लुरल आहे यू, ही, शी, इट, या तिघांचं अनेक वचन आहे दे. तसं दिस आणि दॅटचं अनेक वचन घेऊया आपण. दिस म्हणजे हा, ही, हे, त्याचं अनेक वचन म्हणजे प्लुरल आहे दीज, THESE, दीज. आणि दॅटचं अनेक वचन आहे दोज, THOSE, दोज. ठीक आहे, दीज आणि दोज. आता हे केव्हा वापरायचं? जेव्हा मला आपल्या जवळ असलेल्या 2-3 वस्तूंबद्दल सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, नाव हिअर आर 2 चॉक्स. मग मी काय म्हणेल की दिस इज अ चॉक अँड दीज आर चॉक्स. मी काय म्हणेल? दीज आर चॉक्स. These are. समजलं? दीज म्हणजे अनेक वचन, जवळ असणाऱ्या अनेक वचनी वस्तू, आणि दोज लांब असणाऱ्या अनेक वचनी वस्तू. फॉर एक्झाम्पल, रस्त्यावर खूप झाडं असतात, मग आपण काय बोलणार की दोज आर ट्रीज, दोज आर मोटर कार्स, दोज आर व्हेइकल्स ऑन द रोड. रस्त्यावरती खूप गाड्या आहेत, या पद्धतीनं. ओके, आपण वाक्य बघूयात म्हणजे लक्षात येईल आपल्याला. These are dogs. These are dogs. आणि आता आकाशातले तारे लांब असतात बघा, मग व्हॉट वी कॅन से? दोज आर स्टार्स. दोज आर स्टार्स, ते तारे आहेत. ही माझ्या जवळ असलेली कुत्रे आहेत. हा, खूप कुत्रे असतील समजा माझ्याजवळ, 2-3 असतील, 4-5 असतील. हे कुत्रे आहेत, ते तारे आहेत. हा, ते, त्या, ती, दोज आर स्टार्स, ते तारे आहेत. दीज आर बॅग्स, माझ्याजवळ खूप बॅग्स आहेत. दीज आर बॅग्स. दीज आर द बॅग्स. ते खूप बॉक्स आहेत तिथे त्या साईडला, मग मी म्हणेल की दोज आर बॉक्सेस. Those are दोज आर बॉक्सेस. boxes. ही टेबले आहेत. Those हा, सांगा. those are mountains. येस, दोज आर माउंटन्स, ते डोंगर आहेत, त्या टेकड्या आहेत, या पद्धतीने. दोज आर माउंटन्स. चला सांगा बघू तुम्हीच आता काही वाक्य. ही मुले आहेत. ही मुले आहेत. These are boys. येस, दीज आर बॉईज. Boys. हे बेंच आहेत. These are benches. दीज आर बेंचेस. हे ब्रश आहेत. हे ब्रश आहे, ब्रश. ब्रश. These are brushes. येस, सांगा तुम्ही अजून वाक्य अशी. ते कोणत्याही वस्तू टाकू शकता, भाजी, फळं, फुलं, एनिथिंग यू कॅन ॲड हिअर. दीज आर मँगोज, दीज आर रॅबिट्स, दीज आर पिकॉक्स, यू कॅन से एनिथिंग. चला तुम्ही लिहा बघू दीजची आणि दोजची वाक्य. चला, म्हणजे हा टॉपिक होते. 10 वाक्य लिहायची, दीजची 10 वाक्य आणि दोजची पण 10 वाक्य. आता आपण ॲनिमल्सची नावं लिहिली. ॲनिमल्स घ्या, फळं घ्या, फुलं घ्या, वस्तू घ्या घरातल्या खूप सगळ्या. वैष्णव, ए वैष्णव,
5 सेंटेन्स केलेत मॅम. 10 लिहायचे 10 लिहायचे. 10 लिहायचे सेंटेन्सेस. खूप वस्तू आहेत आपल्याजवळ. आरसा आहे, कपाट आहेत, फॅन आहेत. जीजू प्रेरणा. आता नंतर मी देतो. मॅम मॅम. हो Hello? वाचू शकता तुम्ही. these These are are पहिले कोण वाचते? ते. रुपाली मॅडम. these are roses, these are tomatoes, these are pumpkins, these are mobile, these are my cupboard, these are pens, these are stitching machines, these are lamps, these are baskets, these are mats, those are napkins, those are clothes, those are green peas, those are roasted chilies, those are calendars, those are charts, those are books, those are pins, those are chargers. Okay, ma'am. ओके. रुपाली मॅडम वाचा. these are curtains, these are clothes, these are pillows, these are books, these are balls, these are cupboards, these are notebooks, these are perfumes, these are watches, these are pencils, those are apples, those are trees, those are goats, those are eggs, those are cars, those are ships, those are boats, those are babies, those are doors, those are rings. ओके. चला बस करूयात आता. Okay, ma'am. Okay, ma'am. उद्या तुम्हाला सगळं सांगायचं आहे.